रिलॅक्स रिलॅक्स. पकडू नका, खाली पकडू नका. रिलॅक्स. बॉडी लूज एकदम. रिलॅक्स. बोला काय झालं? कमरण डावा पाहिजे थोडं. उजवा पाय दुखायचा पण दुखलेला असं मसल पेन होत होतं. त्याच्याऐवजी आता इकडच्या साईडने छोटं का? पदार्थ कुठून आले तुम्ही? फालतू थोडीशी नाडी सही करा. याच्या आधी कोणाला दाखवलं? दाखवत होते एकदा पण ह्या साईडचा प्रॉब्लेम होता. ओके. आता सध्या उजवा पाहिजे असेल कुठं डावा पाहिजे? पाय होते असं इथेच कमरेचं तिथेच डाव्या साईडला. डाव्या साईडला. गॅप खूप मोठा आहे तुमच्या कमरेत. करून घ्यायचं. तुमच्या कमरापासून दोन्ही पाय दुखतात. कमर कधी पडेल? उठून बसा. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या कमरामध्ये कमीत कमी 10 ते 15 वर्ष झाले असेल पडून, जास्त झाले किती वर्ष, तर त्यावेळेस पडले ना तर ती कमरातली जी डिस्क आहे L4 फॅमिली 14 5 वरून खाली सरकली. मनका सरकल्यानंतर त्याच्यानं कार्टिलेज आधी नव्हतं सरकलं, पण एवढे 4-5 वर्ष त्याच्यामध्ये कार्टिलेज असतं. वजन उचलून आपण काम करून चुकीच्या पद्धतीने त्याच्यात कार्टिलेज असतं. गादी असते ती बरीच फाटून बाहेर आली. आता गादी बाहेर आल्यामुळे ती तिथून सायटिका नावाची नस बाहेर पडत असते कमरापासून. दोन्ही पायाला रक्त पुरवठा करणारी जी मेन नस आहे ती बाहेर पडत असते. ती कार्टिलेज बाहेर आल्यामुळे ती दबली गेली आणि तिथून तर सर्क्युलेशन दोन्ही फुगवे, दोन्ही मांड्या, दोन्ही पोटात, दोन्ही टाचाला रक्त पुरवठा होतो. म्हणून कमरापासून दोन्ही पाय दुखतात, जड पडतात, रग लागते, कळ लागते. मग जास्त चालता येत नाही, जास्त उभं राहता येत नाही, जास्त मांडी घालता येत नाही, जास्त गुडघ्या बसतात. थोडं चालली की पायाला कळ लागते, रग लागते. मग येतात. होतं का नाही? याला सायटिका प्रॉब्लेम म्हणतात. म्हणजे तुम्ही कमराचा स्पाईनचा MRI केला त्याच्यात स्पष्ट दिसते. एक्सरेमध्ये फक्त गॅप दिसेल आणि MRI जर केला तर सगळे डॉक्टर ऑपरेशन सांगतील एवढं प्रकार वाढले. गॅप एवढा मोठा आहे की डायरेक्ट थर्ड स्टेजला गेले. पण कार्टिलेज हे असतं जसं की तुमची एखाद्या वेळेस गाडी असते, गाडी खड्ड्यात जाऊन गाडी आदळली, अलाइनमेंट बिघडतं. अलाइनमेंट बिघडल्यानंतर लगेच चाक घसत नाही, त्याला 5,000 10,000 रुपये रन व्हावं. तसंच तुमचं स्पायनल कॉर्ड सेटिंग बिघडली त्याला 5-10 वर्ष लागतात त्याच्यातलं कार्टिलेज घसायला बाहेर येतं. जसं जसं तुमच्या वर्कआउटवर डिपेंड असतं. तुम्ही किती हार्ड वर्क करता आणि त्याच्यातलं कार्टिलेज किती घसलं तर बाहेर येईल. जसं जसं कार्टिलेज बाहेर येईल घसलं जाईल, नसावं दाबेल तसं आपल्याकडे वाढत होतं. याला 3 सेटिंग नंतर फरक जाणून 10 दिवसात होईल. पण तुम्हाला आयुष्यभर नियम आहे की तुम्ही आयुष्यभर 20 किलोच्या पुढे वजन उचलू शकता. माझ्याकडे 80% आधार 20% आमारेपर्यंत. 20% म्हणजे काय की तुम्ही इथून पुढे 15 किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं, बिना बेल्टचं वाकून काम करायचं नाही, बिना बेल्टचा प्रवास करायचा नाही. याला कमराला झटका बसेल असं काही करायचं नाही. ज्यावेळेस झटक्याचं काम आहे, प्रवास आहे, गाडीचं गाडीवर जाता येईल कमराचं बेल्ट लावूनच काम करायचं, प्रवास करायचं. बेल्ट दिला डॉक्टर पहिले घ्या. गोळ्या या आजारावरती तयार झालेल्या नाही. तुम्ही लाख रुपयाच्या गोळ्या खा, म्हणजे फरक पडला तुमचे पैसे मी भर. भारतात पुढे जा, या आजारावर गोळी तयार झालेली नाही. कारण की तो मनकावरून खाली सरकला. अशी जगात कोणची गोळी येते, गोळी खाल्ली खाली आलेल्या मनकावरती नाही. त्याला मग पूर्ण जगात 2 ऑप्शन. तर ह्या पद्धतीने स्थितीत नेऊन त्याला काही करता येईल. नाही तर मग हा पर्याय नको, तर मग ऑपरेशन करून त्याच्यामध्ये क्लिप वगैरे टाकून वगैरे मारून मनका जागी बांधते. ते सगळ्यात घाण. ते ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला राजासारखं राहावं लागतं. हे आणून दे, ते आणून दे. सुई जरी पडली तर तुम्हाला यांना सांगावं लागतं
या अशा गोष्टी आहेत, म्हणून ते नको आपल्याला. म्हणून त्याच्यापेक्षा ऑपरेशन न करता तुम्ही जर ट्रीटमेंट घेऊन जर नियमात राहिले, तुम्हाला आयुष्यभर एकदम 10 दिवसाची प्रोसेस झाली, नंतर माझ्याकडे काही कोणत्याही डॉक्टरकडे जायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला तुम्हाला आयुष्यभर नियम पाळले तरच हा रिझल्ट आयुष्यभर. नियम काय, तुम्हाला 15 किलोची पुढं वजन उचलायचं नाही, फालतू झोपायचं नाही, 30 डिग्रीत बसायचं काय झोपायचं. 30 डिग्री म्हणजे कसं, खुर्चीवर बसले तुम्ही काय करता, शीट पुढे घेऊन पाय टेबला घेऊन खुर्चीवरून बसणं, झोपणं असं होतं. जाड गादी जाड सोप्यावर बसायचं झोपेत, म्हणजे खड्डा सोप्यावर बसले, गादी जाड असेल, सोफा जाड असेल, बसला खड्डा पडेल अशी गादी किंवा सोफा चालणार. ठीक आहे, झोपा त्याला 10 दिवसाची प्रोसेस असते. म्हणजे नस चालू व्हायला, कमरातली सूज कमी व्हायला 3 दिवस लागतात, म्हणजे 36 घंटे लागतात. त्या डिस्पोजिशनला दिली कार्ट्रेज लेवलला आलं की ओके. पण त्याची जी कॅपॅसिटी असते, पहिली जी तुमची कॅपॅसिटी होती वजन उचलण्याची, लोड पकडण्याची, लोड घेण्याची, ती इथून पुढे राहणार. तुमच्याकडनं चुकी झाली की त्रास परत होईल. म्हणून आजपर्यंत तुम्हाला फरक पडला. बाहेर लोक इलाज करतात पण नियम नाही सांगत. आणि जे मी सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं, कोणताही डॉक्टर डायरेक्टली बिना MRI एवढं सांगत नाही. जेवढं मी जे सांगितलं, जाऊन MRI करायचं, चुकीचं नाही केलं तुमचे पैसे मी भरतो, एवढी माझी गॅरंटी. म्हणजे जवळजवळ पेन किलर जर खायला नसेल 99% फरक पडेल. जसं तुम्हाला BP डायबिटीज आजार लागला, डायबिटीज आजार लागल्यानंतर तुम्हाला गोळी खाऊन पण नियमात राहायचं, बरोबर. तुम्हाला गोळी खाऊन पण तुम्ही गोड खाल्लं, तुम्ही शुगर वाढणार. तसं मणक्याचा आजार, तुम्हाला ट्रीटमेंट घेऊन पण नियमात राहायचं. तुम्ही नियम तोडला की तुम्हाला त्रास होणार. किती रुपयाचं माझ्याकडे जी नोट जेवढं मी याची आतापर्यंत सांगितलं, याच्या आधी पण सांगितलं करा. अशी गाडी करा, कमर ठेवा, खालचा पाय सरळ करा. रिलॅक्स, बॉडी लूज एकदम रिलॅक्स. पायकडे डोकडे जाईल त्याने जागे म्हणता. फिरा इकडे, सर इकडे, चल करा. अशा काम काय घरात घरी, खालचा पाय सरळ, शेती. रिलॅक्स रिलॅक्स. सरळ झोप, सरळ असं. वरती मान, खाली मान, बॉडी लूज एकदम. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पकडू नका, खाली पकडू नका. रिलॅक्स. आणि उठताना कुशीवर होऊन उठा. उठा उठा, डायरेक्ट नाही उठायचं. आता इकडून पुढे तुम्हाला कमरेचं बेल्ट लावायचं आहे. कमरेचं बेल्ट काय काम करतं, आता हा जो तुमचा स्पायनल कॉर्ड आहे, मणक्याचं काम स्प्रिंगचं आहे, बरोबर. म्हणजे मणका हा स्प्रिंगसारखं काम करतो. आता तुमच्या कमरामध्ये 4थ्या 5व्या मणक्यात, म्हणजे ह्या मणक्यामध्ये इंजुरी झाली, त्याच्यातून गादी बाहेर आली, तर याच्यामध्ये इंजुरी झाल्यामुळे याची मुवमेंट नाही पाहिजे थोडे दिवस. मग बेल्ट काय करतं की याची मुवमेंट स्टॉप करण्यासाठी बेल्ट लावला की मुवमेंट स्टॉप होतो, ब्लॉक करतो. आणि दुसरं काम बेल्टचं काय की याच्यावरचा जो लोड येतो, याच्यावरचा जो लोड आहे तो डिवाइड झाला पाहिजे. म्हणजे खालच्या आणि वरच्या मणक्यावरती तो लोड डिवाइड होतो बेल्ट लावल्यानंतर. म्हणजे याच्यावरती प्रेशर येत नाही. प्रेशर नाही आली तर सूज वाढणार नाही, मुवमेंट नाही झाली तर सूज वाढणार नाही, कार्टिलेजचं प्रेशर कमी होईल, जखम लवकर बरी होईल, कार्टिलेज लवकर मध्ये कंटिन्यू सूज असते, राहणारच नाही. आणि सगळ्यात नाही का असं फॅमिली डॉक्टरांकडे फॅमिली डॉक्टर काहीच कामाचे पेन किलर घेतलेले, बाकी काही नाही. ट्रीटमेंट मला काय म्हणायचं, टेम्पररी ट्रीटमेंट करून उपयोग नाही. मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, तुम्ही नियम तोडला की तुम्हाला परत त्रास होणार.
निमाळ्यात कामं तर असताच ना. तुम्हाला बेल्ट लावून काम नाही करायचं, बिना बेल्टचं काम नाही करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं 15 ते 20 किलोच्या पुढं लोड नाही जाऊन जायचं, वजन नाही उचलायचं. असं म्हणजे जे 20 किलो आहे तुम्हाला ते 3 टप्प्यात उचलावं असं. सध्या तर उचलताच येत नाही, इथे लगेच बघ लागते असं कारण की हे दुखणं झालं तुमचं आयुष्यभर असतं. मग मला काय म्हणायचंय, तुम्हाला त्रास परत करून घ्यायचा की ते काम जे तुम्हाला 5 मिनिटात करायचं ते 10 मिनिटात करायचं, असं म्हणजे डोक्याने काम करा बस, बाकी तो फालतू.